नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला प्रश्न क्रमांक 7वा. त्याच्यामधलं चौथं गणित आपण मागच्या वेळेस बघितलं. आजच्या वेळेस आपल्याला 5वं गणित बघायचं आहे. काय दिलं आहे? 2 वर्गमूळ 48 वजा वर्गमूळ 75 वजा 1 छेद वर्गमूळ 3. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. ओके, तर पहिले आपण प्रत्येकाची फोड करूया. 2 वर्गमूळ 48ची फोड कशी करायची? 16 गुणिले 3. एक वर्गसंख्या आली पाहिजे. ओके, 16 त्रिक 48. त्याच्यानंतर 75ची फोड 25 त्रिक 75. ओके, त्याच्यानंतर 1 छेद वर्गमूळ 3. आता याची फोड नाही करायची. आपल्या छेदस्थानचं जे वर्गमूळ चिन्ह आहे ते आपल्याला घालवून टाकायचं. त्याच्यामुळे काय करावं लागेल? वर्गमूळ 3ने एकदा गुणायचं आणि वर्गमूळ 3ने एकदा भागायचं. ओके, याची गणितं मागच्या वेळेमध्ये आपण बघितली आहेत. आता 2 16 कोणाचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे. म्हणजे त्याच्यामुळे आपण 4ला बाहेर काढूया आणि वर्गमूळ 3ला जसं तसंच ठेवूया. ओके, वजा 25 कोणाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. 5ला आपण बाहेर काढला आहे. वर्गमूळ 3ला जसं तसं ठेवलं आहे. वजा 1 गुणिले वर्गमूळ 3 वर्गमूळ 3 भागिले वर्गमूळ 3 गुणिले वर्गमूळ 3 3. आता काय करायचं आहे? 2 गुणिले 4 किती होतं? 8 वर्गमूळ 3 वजा 5 वर्गमूळ 3 वजा वर्गमूळ 3/3 जसं तसं लिहायचं आपल्याला. ओके, आता याच्यामधलं वर्गमूळ 3 कॉमन काढूया. हे बघा, वर्गमूळ 3 कॉमन दिसतं आपल्याला. वर्गमूळ 3 कॉमन काढूया. शिल्लक करायला कंसामध्ये 8 वजा 5 वजा इथे 1/3 आहे. इकडे 1 आहे. 1/3 वर्गमूळ 3. एकदा क्रॉस चेक करून बघूया बरोबर येतं काय. 8 गुणिले वर्गमूळ 3 8 वर्गमूळ 3 वजा 5 गुणिले वर्गमूळ 3 5 वर्गमूळ 3 वजा 1/3 गुणिले वर्गमूळ 3 वजा वर्गमूळ 3/3. ओके, म्हणजे बरोबर आलं. आता 8मधून 5 गेले किती राहिले? 3 वजा 1/3 वर्गमूळ 3. आता छेद समान करायचं आहे. 3 गुणिले 3 किती होतात? 9 वजा 1 भागिले 3. आपण इथेच लिहूया गणित. 3 गुणिले 3 9 वजा 1 भागिले 3. दोघांना छेद आला. 9मधून 1 गेले 8 राहिलं. 8/3 वर्गमूळ 3. आणि हेच आपलं लास्ट ॲन्सर आहे. ओके, अशा प्रकारे 5चं सुद्धा गणित झालेलं आहे. धन्यवाद.